नगराध्यक्ष इथला बेशिस्त असावा, भ्रष्टाचारी असावा, भावाभावात भांडणे लावणारा असावा. डिझाईन करत असताना मूलभूत सुविधांकडे जर तुमचं दुर्लक्ष होत असेल तर कुठलाही मायकाला लाटपाडीतला चांगलं शहर बनवू शकणार नाही असं मला वाटतं. आणि जास्तीत जास्त कमिशन मिळवणार, जास्तीत जास्त लोकांचं पैसा कमवणार, मर्सिडीज गाडीतनं फिरणार, लोकांची कामं न करणार, पैसाच फक्त कमवणार असं असायला पाहिजे. सामान्य माणसाला ते वाटतंच आहे. प्रत्येकावर गुन्हे असणारा माणूस यात येऊच नाही. सांभाळून घ्यावं, प्रत्येकाचं ऐकून घ्यावं. बाजार भरलाय, महिलांच्यासाठी स्वच्छतागृहाची गरज आहे. प्रत्येक गोष्टी आणि प्रत्येकाची अचूक मागणी त्या नगराध्यक्षाला असली पाहिजे. प्रशासन कसं हाताळायचं, निधी कसा आणायचा, त्याचा वापर कसा करायचा, कुठल्या विभागात समतोल कसा निधी द्यायचा हे ज्ञान पंचायतमधल्या प्रशासकीय यंत्रणेवर त्याची व्यवस्थित वचक आणि पकड असली पाहिजे. ते पक्षाचा हो, शिवसेनेचा हो, भाजपचा हो, राष्ट्रवादीचा हो, त्याच्याशी सर्वसामान्य जनतेला काहीच घेणं देणं नसते. गावात गावातल्या गावठाण एरियामध्ये गटारे पाहिजे, ते कचरा उचलणारी यंत्रणा पाहिजे, स्वच्छता यंत्रणा पाहिजे. करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी आरोचं पाणी जसं मिळतं स्वच्छ पाणी या गावाला देणारी यंत्रणा पाहिजे. शेवटी पैसेवाल्याच्या भ्रष्टाचारी 2 नंबरवाल्याच्या गुंडगिरीच्या हातातच ही यंत्रणा जाते. त्या जर एखादा दिव्यांग एखाद्या खेडेगावातून किंवा एखाद्या तालुक्याच्या कोणत्याही एखाद्या भागातून जर आटपाडीला एखाद्या प्रशासकीय कामासाठी आला तर त्याला थांबण्यासाठी त्याची सोय होण्यासाठी एखादा हॉल टाईपमध्ये एक सांस्कृतिक भवन उभं केलं पाहिजे. या नगराध्यक्षांनी, भावी नगराध्यक्षांनी विरंगुळा केंद्राची आज आम्हाला गरज आहे. ज्येष्ठ नागरिकाला त्याच्यातून काय होणारच नाही. काय नाही त्याचं स्वप्न पैसा घालणं आणि पैसा मिळवणं हेच उद्दिष्ट त्याचं. नमस्कार मंडळी, मानदेश कट्ट्यावरती आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. आटपाडी नगरपंचायतीची निवडणूक ही लागलेली आहे आणि अनेक उमेदवार या मैदानामध्ये उतरलेले आहेत. परंतु आज आपण एक वेगळ्या पद्धतीने एक चर्चासत्र ठेवलेलं आहे मानदेश कट्ट्यावरती. ही जी माझ्या पाठीमागं जी मंडळी बघताय ही मंडळी कोणत्या पक्षाशी निगडीत नाही आहेत. याच्यामध्ये काय आहे, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत, शेतकरी वर्ग आहे, तसेच ज्येष्ठ नागरिकही आहेत. आणि या लोकांना, या ज्येष्ठ नागरिक असतील, इंजिनियर वकील असतील, यांच्या नजरेतून हा नगराध्यक्ष कशा पद्धतीनं पाहणार आहेत या सविस्तर मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहे. नगराध्यक्ष कसा असावा आणि नगरसेवक कसा असावा, वार्डामध्ये काय कामं करणारा कसा असावा, या सविस्तर प्रश्नांवरती हे चर्चा करण्यासाठी ही मंडळी आपल्यासोबत जोडलेली आहेत. आपण डॉक्टर, इंजिनियर, वकील, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक यांच्याशी संवाद साधणार आहोत. अनेक मुद्दे घेऊन मी या लोकांशी जोडलो गेलेलो आहे. प्रथमतः तुमचं मानदेश प्राईममध्ये स्वागत आहे. नुकतीच आता नगराध्यक्षाची निवडणूक लागल्या, नगरपंचायतची निवडणूक लागल्या. तुम्ही नगराध्यक्ष कसा बघताय, काय अपेक्षा आहेत नगराध्यक्षाकडून, कसा असावा वाटते? नगराध्यक्ष भ्रष्टाचारी असावा, परत आपलं काम ऐकून न घेणारा असावा, इथला बेशिस्त असावा, भ्रष्टाचारी असावा, भावाभावात भांडणे लावणारा असावा, लोकांची कामं करणारा नसावा आणि जास्तीत जास्त कमिशन मिळवणार, जास्तीत जास्त लोकांचं पैसा कमवणार, मर्सिडीज गाडीतनं फिरणार, लोकांची कामं न करणार, पैसाच फक्त कमवणार असा असायला पाहिजे. अशी नगराध्यक्षाची ही व्याख्या आहे. बरं, तुमच्या दृष्टिकोनातनं ही व्याख्या आहे. हां, बरं. आपल्यासोबत आणखी काही ज्येष्ठ मंडळी आहेत. काय सांगाल तुम्ही तुमच्या नजरेतून, या चष्म्यातून नगराध्यक्ष कसा पाहताय? नगराध्यक्ष हा सर्व मतदारांना ओळख असणारा असावा आणि त्यांनी काय काम एखादं सांगितलं तर ते त्या वेळेला पूर्ण करून त्या माणसाला पुन्हा पोच व्हावी अशा दृष्टीने नगराध्यक्ष असावा. किती नंबर वार्डामध्ये आता? मी आता 10 का 9 नंबरमध्ये येतो सर. बरं, मला सांगा त्या वार्डातल्या समस्या काय आहेत सध्या? समस्या भरपूर आहेत. समस्या आमच्या शेजारी जुनं सरकारी एक वाडा आहे, त्यामध्ये इतकी घाण आहे, सरकार वाडा इतकी घाण आहे आणि तिथं काय ती खेळणी वगैरे लावलेली आहेत, ती मागल्या 2-3 वर्षातच मोडून गेलेली आहेत आणि आता त्याची काही दुरुस्ती नाही. आणि 2-3 झाडं आहेत तिथं, ती झाडं आमच्या घरावर त्याच्या फांद्या आलेल्या आहेत, त्याचा कचरा इतका पडतो आहे
त्यांना आम्ही कित्येक वेळा सांगितलं नगर परिषदेमध्ये अर्जसुद्धा दिलेला आहे, पण त्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. प्रशासक अजिबात लक्ष देत नाही? अजिबात लक्ष द्यायला तयार नाही कोणी. अक्षरशः खाली फांद्या पडतात, मुलांच्या डोक्यात पडते, जखमा होण्याची शक्यता आहे. तुम्ही निवडून देणारा नगराध्यक्ष या समस्या सोडवेल काय असं मला तरी वाटत नाही की, कारण समस्या तशी फार म्हणजे कठीण आहे. आतापर्यंत आम्ही ती 25 वर्ष झाली झाडं आहेत, ती झाडं आम्हीच लावलेली आहेत, पण ती झाडं आता इतकी मोठी झालेली आहे ती की तुम्ही बघितल्यानंतर त्याचा फोटो तुम्ही हे करा, किती लोकांना समस्या त्या झाडापासून आहे ती. बरं, ठीक. ज्येष्ठ आहेत आपल्यासोबत, कशा पद्धतीनं नगराध्यक्ष असावा असं तुम्हाला वाटतं? चांगला असावं, सगळ्याला सांभाळून घ्यावं, बर प्रत्येकाचं ऐकून घ्यावं, त्यांची कामं करावं ती, असा असावा चांगला. कोणत्या वार्डात येता तुम्ही? आम्ही भिंगवाडी भिंगेवाडीमध्ये येते. काय वार्डामध्ये समस्या आहेत? वाडामध्ये भिंगवाडी वाडा काय समोरच्या काय सगळे म्हणजे ओके आहेत का? ओके कामं आहेत, वगैरे हो. कशी चालू आहेत? काय चांगले चांगले आहेत. बरं, आपल्यासोबत वकीलही जोडले गेलेले आहेत. शेतकरी संघटनेचे नेते पण आहेत आणि ते वकीलही करतायत. काय सांगाल तुम्ही, कायद्याच्या दृष्टिकोनातनं नगराध्यक्ष कसा असावा याकडे कसं बघताय? नगराध्यक्ष असा असावा की जे नगराध्यक्ष आटपाडी नगरपंचायतच्या हद्दीची गाव आहेत, समजा भिंगेवडे असेल, मपटेमाळ असेल, याचं संपूर्ण क्षेत्रफळ आणि संपूर्ण वार्ड रचना, संपूर्ण तेथील लोकांच्या काय अडचणी आहेत, काय सुविधा द्यायला पाहिजेत. नगरपंचायतला उत्पन्न फार कमी येणार आहे, कारण हा संपूर्ण जो नगरपंचायतचा एरिया आहे तो हा संपूर्ण ग्रामीण भागातून आहे. याच्यासाठी शासनाकडून आपल्याला काय निधी आणता येईल जास्त, आणि येथील लोकांना काय पाहिजे, स्वच्छता आणि रस्ता आणि पाणी आणि वीज आणि मुलांना शिक्षण. पण येथील मुलांना बेरोजगार मुलं आहेत, त्या मुलांना लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एखादी MIDC असा प्रत्येक गोष्टी आणि प्रत्येकाची अचूक मागणी त्या नगराध्यक्षाला असली पाहिजे. की समजा तिथून ह्या वार्डातून भिंगेवाडीत एखादा संजय जाधव राहतो, कुठं राहतो, त्याचा एरिया, त्याचं घर हा त्याला माहिती पाहिजे की त्याच्या घरापासून गेल्यानंतर तुझं घर कुठं खाली येतं का. तो पूर्ण रचना म्हणजे जुने सरांच्या काळात जे ग्रामपंचायतच्या बॉडीत होत होतं जुनं, की बाबा हा मग तिथं राहतो, मग तिकडं लाईटची सोय केली आहे तर इकडं बोरची तर सोय करू पाण्याची, एक योजना इकडं एक योजना तिकडं, असं संपूर्ण जेवढी 17 वार्ड आहेत या 17 वार्डामध्ये तिने 17 प्रभागमधनं जी नगरसेवक निवडून जाणार आहे त्यानं संपूर्ण मतभेद न करता, म्हणजे कोणत्याही पक्षाचा हो, शिवसेनेचा हो, भाजपचा हो, राष्ट्रवादीचा हो, त्याच्याशी सर्वसामान्य जनतेला काहीच देणं नसते. सर्वसामान्य जनतेचं काय काम असते, त्यांना एक वीज, रस्त्यावर न जाताना वीज एक पाहिजे असते, आणि पाणी स्वच्छ पिण्याचे, आणि एक रस्ता, आणि मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, अनेक चांगली बेरोजगार मुलं आहेत त्यांना एखादी नोकरीची संधी कुठेतरी मिळावी. ह्याच एवढ्या 4 सर्वसामान्य माणसांच्या मागण्या असतात. त्यांना कुठलं टेंडर नको असते, कुठलं काही निधी नको असतोय. पण ज्या शेतकरी भागातून लोक व्यवसाय करतात, दूध व्यवसाय, शेळ्या मेंढ्या, याच्यासाठीच काय स्कीम आणता येते शासनाकडून. असा नगराध्यक्ष पाहिजे की तो अभ्यासू पाहिजे, की त्याला कायद्याचं ज्ञान थोडं पाहिजे, की आपण ही स्कीम केल्यानंतर हा तर पाहिजे की लोकांनी त्याला पुन्हा संधी दिली पाहिजे. लोक नको म्हटले नाही, तो नको म्हटलं तरी लोकांनी त्याचा अर्ज भरला पाहिजे, लोक त्यांच्या दारात जाऊन बसले पाहिजे. अशी एखादी रचना चांगली करणारा हा नगराध्यक्ष या नगरपंचायतीवर बसावा. शिक्षकही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कशा पद्धतीनं शिक्षक पेशातून तुम्ही नगराध्यक्षाकडे कशा पद्धतीनं बघताय? आटपाडी नगरपंचायतचं इलेक्शन पहिल्यांदाच लागतं आहे आणि याच्या माध्यमातून जनतेच्या फार प्रचंड अपेक्षा आहेत. खरं म्हणजे इलेक्शन बिनविरोध व्हावं असं सर्वसामान्य माणसाची प्रतिक्रिया आहे. आणि इथं काय होणार आहे, सध्या पैशाचा प्रचंड वापर होणार आहे आणि नको ती माणसं, अंगठे बहादर, ज्याला त्यातलं ज्ञान नाही, अशी माणसं यात शिरण्याची शक्यता आहे. आणि त्यातनं पुन्हा प्रामुख्यानं गुंडगिरी वाढणार आहे, जातीभेद वाढणार आहे, हे प्रश्न निर्माण होणार, ते होऊ नयेत. त्यामुळं अतिशय ज्ञान असणारी माणसं, ज्ञान म्हणजे कशाचं, सगळ्या प्रकारची लोक घेऊनच आपल्याला हा शहराचा विकास आराखडा किंवा विकास करावा लागतो. माझं प्रशासन कसं हाताळायचं, निधी कसा आणायचा, त्याचा वापर कसा करायचा, कुठल्या विभागात समतोल कसा निधी द्यायचा, हे ज्ञान असणारी माणसं, आज CO किंवा कलेक्टरला फेस टू फेस करणारी माणसं त्या जर खुर्ची वाचली तर भावी काळामध्ये अतिशय विकास होणार आहे. आणि सर्व प्रकारचे नेते म्हणजे सगळ्या पक्षाची माणसं आता यावीत.
आणि मग निधी खेचून आणण्या दृष्टीनं एक आटपाडी नगरपंचायतचं एक व्हिजन तयार करावं. म्हणजे बाबा आता जुगदर साहेब म्हणले तसं हा मोठा परिसर आहे. इकडं 7-8 किलोमीटर आहे, इकडं 5-6 किलोमीटर आहे, इकडं पूर्वेला पश्चिमेला 7-7 किलोमीटर मोठा एरिया आहे. तर त्या सगळ्या भागामध्ये सगळा समान निधी जावा. आणि आता मूलभूत गरज आहे. जुगदर साहेब म्हटलं तर लोकाला काय पाहिजे, पहिल्यांदा त्या रस्ता जायला चांगला पाहिजे, पुन्हा रस्त्यावर संध्याकाळी उजेड पडला पाहिजे, गावातल्या गावठाण एरियामध्ये गटारे पाहिजेत, ते कचरा उचलणारी यंत्रणा पाहिजे, स्वच्छता यंत्रणा पाहिजे, तिथं आरोग्याच्या दृष्टीनं एखादं प्राथमिक आरोग्य केंद्र ते कार्यरत असलं पाहिजे. आता आम्हाला असं कळतं की आपण जिथं थांबलो आहे प्राथमिक आरोग्य केंद्र शिफ्ट होणार आहे, पण असं झालं नाही पाहिजे, इथंच थांबलं पाहिजे. म्हणजे 1 किलोमीटरच्या परिसरात लोकांना आरोग्यसेवा मिळण्याच्या दृष्टीनं उपयोग होईल. आणि हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी आरोचं पाणी जसं मिळतं स्वच्छ पाणी या गावाला देणारी यंत्रणा पाहिजे. आता सध्या मिळते, आता मिळेल तरी तशा प्रकारे गटारीचं पाणी त्या पाण्यात मिसळतं आहे, काय घाण वास येतो आहे, फेस येतो आहे पाण्याला, तेवढी यंत्रणा सक्षम नाही. हे शिवाजी पाटलाचा मागच्या 30 वर्षापूर्वी पाईपलाईन केलेलं त्या आता 30 वर्षानंतर आता व्हायला लागलेत. आणि अशा प्रकारचं काम आपल्या गावातील आता नाव घेतलं तर चालतंय का? नाही, नाव नाही. आता नाही का एक माणूस करतोय, सगळ्या गल्ली बोळामध्ये काही समस्या आहेत वगैरे हे सगळं आता तो फिरतोय. आणि लाईट नसेल तिथं उपोषण करतोय, गटार नसेल आंदोलन करतोय, पाण्यावर गोडेगातल्या महिला उभा राहिल्या तर तिथं जाऊन ते करायला होतोय. असा कार्यक्षम एखादा नगरसेवक नगराध्यक्ष इथं पाहिजे. मी पैसे 2 कोटी खर्चले 5 कोटी खर्चले ते पद मिळवलं आणि पुन्हा हा सत्यानाश होणार आहे. शासकीय सेवेत जाण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जाते, NOC आपल्याला जोडावी लागते. परंतु तुम्हाला असं वाटतं का की या पदावर बसणारा व्यक्ती की त्याच्यावरती कोणते गुन्हे नसावेत, तो सुशिक्षित पाहिजे असं वाटतं? सर्वसामान्य माणसाला ते वाटतंच आहे. प्रत्येकावर गुन्हे असणारा माणूस यात येऊच नाही, पण कायद्यानं त्याचे हात बांधलेत. शिक्षा झालेली असेल तरच त्याला ते अर्ज भरता येत नाही किंवा शासन इथं कुठेतरी भेदभाव निश्चितपणे करतंय. लोकांची अपेक्षा असते की निर्मळ मनाची स्वच्छ मनाची माणसं, कार्य करणारी माणसं, विदाऊट भ्रष्टाचार असणारी अशीच माणसं तिथं जावेत. पण शेवटच्या टायमात 2 दिवसात काय होतंय, पैशाचा अमाप वापर होतो आणि आपण जे स्वप्न बघतोय चांगला माणूस जा वगैरे हे सगळं कोलॅप्स होतंय. आणि शेवटी पैसेवाल्याच्या भ्रष्टाचारी 2 नंबरवाल्याच्या गुंडगिरीच्या हातातच यंत्रणा जाते. ही जागृती व्हायला अजून कालावधी लागेल. लोकांची मानसिकता अशी व्हायला लागल्या, अशा लोकांना बाजूला ठेवण्याची मानसिकता व्हायला लागल्या, पण तशी 100% अजून मानसिकता झालेली नाही. पैसे घेणाऱ्याला, या निवडणुकीत पैसे घेणाऱ्याला तुम्ही काय सल्ला द्याल? पैसा घेऊन तुम्ही मतदान केलं, तात्कालिक समाधान तुमचं होईल, 2 दिवसाचा प्रपंच चालेल, पण 5 वर्ष तुम्हाला ह्या मोठ्या समस्या आम्ही ज्या बोललो या समस्याला मात्र तोंड द्यावं लागेल. त्या समस्याचं निराकरण होणार नाही आणि पैसे देणारा माणूस तुम्हाला काही दाद दिला असं मला वाटत नाही. पैसे दिल्यानंतर तुम्हाला न्याय मिळेल? निश्चितच मिळणार नाही. का नाही मिळणार? नाही मिळणार नाही. तो ते आता गुरमीतच असतो माणूस पैसे दिलेला. हे फुकट मतदान केलंय का मला, आमचे पैसे घेतले. येणारे 5 वर्ष कशा पद्धतीने तो जनतेला वापरतो? कोणता माणूस जो निवडून जाणार आहे पैशाचा अमाप वापर? नाही, त्याच्यातून काय होणारच नाही. काय नाही, त्याचं स्वप्न पैसा घालणं आणि पैसा मिळवणं हेच उद्दिष्ट त्याचं. आता सुद्धा काय झालंय, 10 लाखाचं गटात 4 लाखात करायचं आणि 6 लाख वरच्यावर आणायचं असलाच उद्योग चालू आहे. तर तिथं चांगले प्रशासकाच्या काळात जरी आमच्यासारख्याने अंकुश ठेवला, प्रशासक दाद देत नाही, पण अशा प्रकारची माणसं जर त्यात गेली, प्रश्न विचारणारे, अंकुश ठेवणारे, तर ह्याला ब्रेक लागेल ना. त्यामुळे चांगल्या प्रकारचीच माणसं यात गेली पाहिजेत. अंकुश ठेवणारी, भ्रष्टाचारी नसलेली किंवा त्यात अपेक्षा ठेवून एखादं कामसुद्धा त्या नगरसेवकाने घेतलं नाही पाहिजे, तर एखादा ठेकासुद्धा घेतला नाही पाहिजे त्या नगरसेवकाने, अशीच माणसं त्यात गेली पाहिजेत. असं चित्र आहे आता सध्या आहे, पण टक्केवारी माणसाची त्या प्रकारची कमी आहे. पण मग अशा प्रकारच्या भावना वाटणारी माणसं भरपूर आहेत भरपूर. कसा असावा नगराध्यक्ष स्वच्छ आणि मनाचा मोठेपणा असलेला असावा. प्रत्येक वार्डाची चौकशी करणारा असावा. तळागाळातल्या माणसाला जिथं प्रत्येक वार्डात उपेक्षित काय आहे व जे काही मागास भाग आहे, काही ठिकाणी रस्त्याचा प्रश्न आहे, काही ठिकाणी आता स्वच्छतागृह आज गरजेचे आहेत.
स्वच्छतागृहाचा कुठं आज एवढा मोठा बाजार आज शनिवारचा भरला आहे. इतर मुद्दे सरांनी क्लिअर केले, आपण त्या मुद्द्याकडे न जाता तुम्ही ज्येष्ठांमधून येता, तुमच्या ज्येष्ठांसाठी हा नगराध्यक्ष कसा असावा? ज्येष्ठांच्यासाठी तसा विचार केला तर आज विरंगुळा केंद्र प्रत्येक कोल्हापूरलाच परवा पेपरला आलं होतं की प्रत्येक तालुक्याला विरंगुळा केंद्र पाहिजे आणि मंजूर केले, कलेक्टर साहेबांनी केले कोल्हापूरच्या. मग आज आपल्याकडे का नको? तर ह्या नगराध्यक्षांनी, भावी नगराध्यक्षांनी विरंगुळा केंद्राची आज आम्हाला गरज आहे ज्येष्ठ नागरिकाला. तर प्रत्येक पूर्वीच्या काळी धर्मशाळा होत्या, परगावची माणसं जर मुक्कामाला गाडी चोकल्या, गाड्या बिड्या चोकल्या, त्यावेळी गाड्या नव्हत्याच पण धर्मशाळा होत्या, पण त्या ठिकाणी ती विश्रांतीगृह म्हणून असायचं, त्यालाच धर्मशाळा हा शब्द होता. पण आज ही बाब इतिहासकालीन झालेली आहे. परंतु आत्ता विरंगुळा केंद्र ज्येष्ठांच्यासाठी एखादी खेड्यापाड्यातला आपला परिसर फार मोठा आहे, या वाडी वस्त्या भरपूर क्षेत्रफळ मोठं आहे. एखाद्याची गाडी चुकली, एखाद्याला वाहन नसलं, म्हाताऱ्या माणसांना विरंगुळा केंद्राची गरज आहे, परंतु विरंगुळा केंद्राकडे एकदमच दुर्लक्ष आहे. तर त्या दृष्टिकोनातून विरंगुळा केंद्र हे महत्त्वाचं आहे. तसंच असा आरोग्याविषयी ज्येष्ठांच्याबद्दल आपुलकीनं चौकशी करणारा सगळ्याच प्रत्येक सदस्याने आणि नगराध्यक्षाने ह्या बाबी किरकोळ दिसून येत नाहीत आपल्याला. माणूस गोपाटून घेते, गोरगरीब जास्त लक्ष देत नाही, असू द्या म्हणते का कसं असेल तसा. या आम्हाला सहनशीलता भरपूर आहे, त्यामुळं आम्ही जास्त म्हणजे स्वच्छता करायचं. आज बाजार भरला आहे, महिलांच्यासाठी स्वच्छतागृहाची गरज आहे, पण त्या ठिकाणी नाही. या अशा बाबतीत जी काही आपला भाग आत्ता कुठं तर नवीन आपली नगर परिषद आहे, या नगराध्यक्षांनी ह्या गोष्टी बाबी लक्षात घेतल्या पाहिजे द्या, आणि जेणेकरून प्रत्येक वार्डात विकास होणं गरजेचं आहे. तर त्या प्रत्येक सदस्यांनी आणि कुठलाही पक्ष, पार्टी, राजकारण बाजूला ठेवून ह्या विकासाचा ध्येय डोळ्यापुढे ठेवलं तर ती व्यक्ती सगळ्यांना पुन्हा आणखी त्यांना निवडून द्यावं अशा दृष्टिकोनातून त्या लोकांनी विचार केला पाहिजे. तर एवढंच ते आमची एक ह्या सर्व मतदारांना विनंती की बाबा जो तुम्ही मत द्याल ते वाया जाऊ नये. तर अशा दृष्टिकोनातून चांगला मतदार आणि उमेदवार तुम्ही निवडून आणा. पाटील साहेब आपल्यासोबत आहेत. दिव्यांगांसाठी तुमचं काम आहे ते खूप मोलाचं काम आहे. तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून नगराध्यक्षाकडे कसं बघताय? आता आपल्या आटपाडीला नगरपंचायत स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच प्रथम नगराध्यक्ष पदाची निवडणूक लागलेली आहे. यामध्ये खरं तर हे नगराध्यक्षपद हे खूप जबाबदारीचं पद आहे, आणि आता जो नगराध्यक्ष होईल तो कंटिन्यू त्याचं पद संपेपर्यंत तो हॉट सीटवर असणार आहे. कारण आता जनता सुज्ञ झालेली आहे, प्रत्येक नागरिक, प्रत्येक तरुण हा जागरूक झालेला आहे. त्यामुळे आता बरेच दिवस ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायत नंतर नगरपंचायत झाली, त्यानंतर कोणतंही इलेक्शन झालं नाही. त्यामुळे लोकांच्या समस्या अनेक पेंडिंग पडलेल्या आहेत, अनेक तक्रार अर्ज नगरपंचायतकडे पेंडिंग आहेत, अनेक लोकांच्या समस्या आहेत, त्याचं निवारण झालेलं नाही. आता जो नगराध्यक्ष होईल त्यानं पहिल्यांदा या सर्वसामान्य लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे, की आटपाडी नगरपंचायतला योग्य दिशा देणं, प्रशासकीय कामकाजावर आणि त्यांच्या नगरपंचायतच्या सर्व नगरपंचायतमधल्या प्रशासकीय यंत्रणेवर त्याची व्यवस्थित वचक आणि पकड असली पाहिजे. इतर मुद्द्याकडे तुम्हाला न जाता मी तुमच्या थेट मुद्द्यावर घेऊन येतोय तुम्हाला, की तुम्ही दिव्यांगांसाठी काम करताय. या नगराध्यक्षाकडून तुमच्या दिव्यांग जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे? बरोबर आहे, त्याच मुद्द्याकडे मी येतोय की ह्या सर्वसामान्य लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत, पाणी, वीज, लाईट, रस्ते, याबरोबर दिव्यांग हा घटक खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्या दिव्यांग घटकांच्या ज्या काही अडचणी आहेत त्यासुद्धा या नगरसेवक आणि नगरपंचायतचे जे नगराध्यक्ष होईल त्यांनी लक्षात घेऊन, आणि प्रत्येक जर कोण दिव्यांग आला नगरपंचायतमध्ये त्याच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजेत. त्यांच्यासाठी एक सांस्कृतिक भवन उभं केलं पाहिजे. जर एखादा दिव्यांग एखाद्या खेडेगावातून किंवा एखाद्या तालुक्याच्या कोणत्याही एखाद्या भागातून जर आटपाडीला एखाद्या प्रशासकीय कामासाठी आला तर त्याला थांबण्यासाठी, त्याची सोय होण्यासाठी एखादा हॉल टाईपमध्ये एक सांस्कृतिक भवन उभं केलं पाहिजे. आणि नगरपंचायतचा जो 5% निधी असेल तो दिव्यांगांना वेळोवेळी वाटप केला पाहिजे. दिव्यांगांसाठी एखादं
शौचालय, स्वच्छतागृह अशा सर्व योजना त्यांनी व्यवस्थित राबवल्या पाहिजेत. यासाठी दिव्यांग, अडाणी, अशिक्षित, शेतकरी अशा सर्व घटकांना न्याय देणारा नगराध्यक्ष आणि त्याच बरोबरीचे नगरसेवक असले पाहिजेत असं माझं मत आहे. हे महेश पाटील इंजिनियर आपल्यासोबत आहेत, जे सामाजिक कार्यकर्ते म्हणून या आटपाडीच्या परिसरामध्ये जेवढ्या गोष्टी आहेत, स्वच्छतेचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, तसेच पथदिव्यांचा विषय असेल, या अनेक मुद्द्यावरती त्यांनी आंदोलन केले आहे, आवाज उठवलेला आहे. इंजिनियर साहेब, काय सांगाल, तुमच्या नजरेतून तुम्ही नगराध्यक्षाकडे कसं बघताय, काय अपेक्षा ठेवल्यात? अगदी जेन्युअन, ऑथेंटिक, रिअलिस्टिक आणि प्रॅक्टिकल बेसिसवरती बोलायचं झालं तर मी सगळ्या जेव्हा वॉर्डामध्ये फिरत असतो, मी नगरपंचायत जो हद्द आहे का नाही त्याच्या आतमध्ये काय आपण बेसिक मूलभूत सुविधा कमी पडतात आणि ह्याचा अभ्यास साधारण 5 वर्ष करत असताना मला ज्या गोष्टी अनुभवल्या किंवा चर्चेत आल्या त्या म्हणजे नगराध्यक्ष असेल किंवा नगरसेवक असेल किंवा कोणी नेते असतील यांनी मूलभूत सुविधांकडे प्रथम प्राधान्य देऊन बघितलं पाहिजे. मग मूलभूत सुविधा कोणत्या आहेत? तुम्हाला महिलांच्या सुविधा, महिलांच्या अडचणी ह्या जर दिसत नसतील आणि तुम्हाला फक्त निवडणूक आल्यावरच तुमची प्रतिष्ठा कुठंतर वर आणण्यासाठी तुम्हाला फक्त काहीतरी आता कुठंतरी स्टंट करायसाठी दिसत असतील आणि तुम्हाला 5-5 वर्ष जर दिसत नसतील या सुविधा, तर त्या काय तुम्ही स्टंट करायसाठी तुम्हाला स्वतःची श्रेयवादन प्रतिष्ठा वाढवण्यासाठी यासाठीच तुम्ही पुढे येता असं दिसतं, ते नसावं. हे मला पहिल्यांदा वाटतं. तुम्हाला करायचं आहे ना काम, तुम्ही प्रॅक्टिकल बेसिसवरती खरं काम पहिल्यापासून केलं पाहिजे. महिलांची अडचणी बघा, महिलांसाठी स्वच्छतागृह नाहीत आटपाडीमध्ये, जे आहेत ते घाणेरडे आहेत. अस्वच्छ पण मानत नाही मी, घाण आहेत. तिथं तुम्हाला लक्ष देता येत नाही 2-2, 3-3 वर्ष. मग तुम्ही जर या गोष्टींकडे सुरुवातीपासून लक्ष देऊ शकत नसेल तर तुमचा अभ्यास नाही. आणि हा अभ्यास तुम्ही कधी करणार? आणि हा अभ्यास असला पाहिजे नगराध्यक्ष जे कोणी असतील या मुख्याधिकाऱ्याच्या समोर त्याला न्याय मिळाला. आम्ही सामाजिक कार्य ह्या बेसिसवरनं करत असल्यामुळं आणि प्रॅक्टिकल अगदी तो प्रश्न सोडवण्या दृष्टीनं प्रयत्न करत असल्यामुळे आम्ही त्याचा पत्र देणं, कायदेशीर किंवा प्रशासनाच्या पद्धतीनं पत्र देणं, कायदेशीर पाठपुरावा करणं या पद्धतीनं जातोय. त्यामुळे थोडासा आम्हाला वेळ लागतोय. टप्प्यानं काही प्रश्न सुटत आहेत, काही प्रश्नांना त्यांच्यावर कोणाचं तर प्रेशर असू शकतं, त्यामुळे ते सोडवत नाहीत. निधीचा विषय 50 वेळा सांगतात, अनेक ठिकाणी नारळ फोडायला जातात, रस्त्यासाठी नारळ फुटतात आणि लोकांच्या मूलभूत सुविधांसाठी नारळ फुटत नाहीत. म्हणजे पथदिव्यांसाठी तुम्हाला निधी नाही. कुणाला वेड्यात कुणाला काढायचं, मूर्खात कुणाला काढायचं हे त्यांना कळत नाही. म्हणजे पथदिव्यांसाठी, स्वच्छतेसाठी, स्वच्छतागृहांसाठी, म्हणजे या गोष्टींसाठी, आरोग्याचे तुमचे काय अवेअरनेस प्रोग्राम कुठेच नाहीत. पथदिव्यांसाठी म्हणा किंवा कुठलेही अवेअरनेस प्रोग्राम नगरपंचायतने घ्यायला पाहिजे, ते कुठेच घेतले जात नाहीत. मग ह्या त्यांच्याकडे अभ्यास असतोय का नसतो हे माहीत नाही. हा असावा नगरपंचायतला, हा विशेष असा निधी असतोय, आरोग्य असेल, स्वच्छतेसाठी असेल, हा निधी या मुख्याधिकाऱ्यांनी वापरलाय कुठं तुमच्या वापरला असेल? माझी भूमिका असते की मला त्या समस्या सोडवणे, त्यामुळे मी जास्त खोलात जात नाही. वापरला असेल किंवा नसेल इतकंपर्यंत मी जात नाही, कारण मला या समाज रचनेत राहत असताना सगळ्या प्रकारची लोक घेऊनच आपल्याला हा शहराचा विकास आराखडा किंवा विकास करावा लागतो. म्हणजे मला ह्याच्याबरोबर पटत नाही, हा नालायक आहे, तो नालायक आहे असं करत बसला तर मग तो गट माझ्या विरोधात उभा राहणार. उद्या मी ह्याला नालायक म्हणला तर तो माझ्या विरोधात उभा राहणार. ह्यानं आम्हाला अडवं लावलं. मला त्या गोष्टी नाही आणायच्या यामध्ये. मला विकास करत असताना तुम्ही कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, मला काही देणं घेणं नाही. महेश पाटील म्हणून मला ॲज अ महेश पाटील म्हणून मला कोणी काम करा, चांगलं करा, अभ्यास करा. त्या प्रश्न सोडवण्यासाठी, मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला जो काय अभ्यास करावा लागतोय मूलभूत प्रश्नासाठी, त्याला प्राधान्य कसं दिलं पाहिजे. ऑदर फॅसिलिटीज आणि ॲम्युनिटीज ह्या असल्याच पाहिजेत, त्या कराव्याच लागणार आहेत आपल्याला. आपल्याला स्मार्ट शहर करताना इतर फॅसिलिटीज, ॲम्युनिटीज ह्या डिझाईन करावे लागतातच. पण डिझाईन करत असताना मूलभूत सुविधांकडे जर तुमचं दुर्लक्ष होत असेल तर कुठलाही मायकाला लाटपाडीतला चांगलं शहर बनवू शकणार नाही असं मला वाटतंय. मग तो नगरसेवक असो, नगराध्यक्ष असो, नाहीतर मग कुणी कुणावर कसे प्रेशर आणू किंवा सत्तेतला कुठलाही मोठा नेता असो, तुम्हाला सर्वसमावेशक राजकारण करत असताना सर्वांना घेऊन, सर्व गटातील, सर्व समाजातील लोकांना, अगदी अल्पसंख्याक लोकांच्या तिथल्या घरांपर्यंत तुम्हाला जाता आलं पाहिजे. तिथली लोकं तुम्हाला माहीत पाहिजे, तिथल्या समस्या तुम्हाला माहीत पाहिजेत, तिथं गटर जाम का झाले माहीत पाहिजे, तिथं लाईट का लागत नाही माहीत पाहिजे, तिथं स्वच्छता का होत नाही माहीत पाहिजे, तिथं कचरा गाडी का जात नाही माहीत पाहिजे. तिथल्या लोकांचे प्रश्न जाणून घेता आले पाहिजेत आणि त्या प्रश्नाला आडवं न लावता, त्या प्रश्नाच्या विरोधात न जाता तुम्हाला ते प्रश्न चर्चेतनं सोडवता आले पाहिजेत. असा नगराध्यक्ष पाहिजे किंवा असा नगरसेवक पाहिजे. तुम्हाला अभ्यास करता आला पाहिजे. विरोधाला विरोध करणं हा माझा पॅटर्न आहे. विरोधाला पर्याय शोधणं हा माझा पॅटर्न आहे. म्हणजे हा एक काम चुकलंय ना बाबा, झाली चूक, आम्हाला तुझ्या भानगडीत पडाय नाही,
त्याला पर्याय सोडून आपण मार्ग काढू ना. पण जर तुमची मार्ग काढायची भूमिका नसेल आणि तुमच्या डोक्यात फक्त 24 तास राजकारण भरला असेल आणि तुमच्या प्रतिष्ठेसाठी तुम्ही पुढे येत असाल तर त्यामध्ये कुठलाच विकास होणार नाही. त्यामुळं नगराध्यक्षाला किंवा नगरसेवकाला तेवढा अभ्यास पाहिजे, हा जो मी सांगितला तेवढा ऑथेंटिक, प्रॅक्टिकल, रिअलिस्टिक आणि जेन्युइन. तुमच्या नजरेतून नगराध्यक्ष तर बद्दल तुम्ही सांगितलं, परंतु नगरसेवकाबद्दल काय सांगाल? नगरसेवक कसे या आटपाडी तालुक्यातील 17 प्रभागातील लोकांनी कसे नगरसेवक निवडून दिले पाहिजे? हां, तर मला प्रॅक्टिकल बेसिसवरती काम करताना आलेला अनुभव असा आहे की जर नगरसेवक तुम्हाला पाहिजे असेल तर तिथल्या नागरिकांचा प्रश्न तात्काळ सोडवणारा नगरसेवक पाहिजे. तात्काळ म्हणजे त्याचा फोन आला तर दुसऱ्या तासाला प्रश्न सुटला पाहिजे. त्याचं प्रशासकीय कार्यालयामध्ये काय काम असेल तर दुसऱ्या तासाला ते काम झालं पाहिजे, असा नगरसेवक पाहिजे. तुम्ही फक्त तात्पुरतं कुठनं तर येणार, महिन्यातनं 6 महिन्यातनं वर्षातनं दिसणार आणि मग मी असं करीन, मी माणसं लावीन किंवा मी तिथं, तुमचा अभ्यास जर नसेल तर तुम्ही कुठली कामं सोडवू शकणार नाही. पण मला असं वाटतं की नागरिकांचे मूलभूत प्रश्न, मग ते दाखला असेल, कुठला आधार कार्ड असेल, पॅन कार्डचा विषय असेल, कुठल्या स्कीमचा विषय असेल, सरकारी स्कीमचा विषय असेल, कुठल्या फंडातनं त्यांना पैसे मिळत असतील किंवा कुठल्या योजनेतनं त्यांना पैसे मिळत असतील, त्या सगळ्या योजना नागरिकांपर्यंत घेऊन जाणारा, त्यांना माहिती सांगणारा, त्यांच्यासाठी काम करणारा, 24 तासामधल्या 24 तासात कधी फोन आला तर तिथं येणारा, उपलब्ध राहणारा असा नगरसेवक पाहिजे, असं मला वाटतं. केवळ म्हणजे या बोलण्यातून समजतं की नामधारी नको, कामधारी पाहिजे. कामधारी पाहिजे. म्हणजे आज जर तुम्हाला त्यानं उद्या समजा काही पैसे दिले आहे, त्याकडे फक्त 10 कोटी रुपये आहेत, त्यानं समजा एका प्रभागासाठी 10 कोटी वाटले, पण 10 कोटी समजा XYZ पैशाचा वापर केला, तर पैशाचा वापर करून तिथला विकास होणार आहे का? तात्पुरता विकास बघण्यापेक्षा जो चांगला अभ्यास आहे का नाही, तो त्या 10 कोटी जागेला 100 कोटी कसं आणू शकतो. मी तुम्हाला आज इथं सांगतो बसून, मला म्हणजे आपल्या नगराध्यक्षांना पण मी 50 वेळा सांगितलं होतं की सगळ्या स्कीमचा अभ्यास करा. तुम्ही मला चॅलेंज दिलं तर मी तुम्हाला 100 कोटी उद्या उभा करून देऊ शकतो. पण माझ्याकडे आता पद नाही, मी कुणाला प्रश्न विचारू शकतो आत्ता प्रशासक म्हणून नगरसेवकांना, मुख्याधिकाऱ्यांना किंवा जिल्हाधिकाऱ्यांना, किंवा त्यांनाही माध्यम असतात की DPDC या माध्यमातून, मंत्रालयामध्ये अनेक स्कीम आहेत, केंद्रीय अनेक स्कीम आहेत, या माध्यमातून तुम्ही प्रस्ताव तयार करून अनेक वेगवेगळ्या मार्गातनं वेगवेगळे मार्ग आहेत, पैसे आणता येतात. तेवढा तुम्हाला अभ्यास पाहिजे. नागरिकांना 5-2 हजार रुपये देऊन त्यांना भुलभुलाय करण्यापेक्षा तुम्हाला त्या प्रभागामध्ये 100 कोटी वर्षाला म्हणतोय मी कसे आणता येतील, आणि आणता येतात. मला कोणी चॅलेंज देऊ द्या, आणता येतात. तुम्हाला अभ्यास पाहिजे. जे अभ्यास नसतात ते मापं काढणार, येड्यात काढणार. थर्ड क्लास लोक सगळ्यात पुढं असतात मापं काढायला. ज्याला अजिबात अक्कल नाही, फक्त प्रतिष्ठेसाठी पुढे येतात, त्याला फक्त मापं काढायला तर पुढं असतो, अजिबात अभ्यास करणार नाही. त्याच्या नेत्याचा तो बांधला गेलेला असतोय आणि त्याला काही देणं घेणं नसतं समाजाशी, तिथल्या अल्पसंख्याक लोकांशी, तिथल्या गरीब लोकांशी, तिथल्या वयस्कर लोकांशी, तिथल्या महिलांशी, त्या लहान मुलांशी, त्या विद्यार्थ्यांशी, त्या शेतकऱ्यांशी, त्या दूध डेअरीला दूध घालायला जाणाऱ्या लोकांशी कोणाचं काही देणं घेणं नसतं. त्यांना अभ्यास असा केला पाहिजे, मला 100 कोटी राहू दे, मी सांगतो 100 कोटी आणायचे, तू 10 कोटी आणायचे तरी प्रयत्न कर. त्या लोकांना 5-2 हजार रुपये देऊन भुलभुलाय करून निवडून येणार आणि परत बोंबलत जाऊन कुठंतरी जाऊन बसणार. ह्याच्यामुळे आपलं शहर सुधारत नाही. त्याच्या पुढं जाऊन मला एकच सांगायचं आहे, ह्या सर्व लोकांनाही आपल्याला घेऊनच पुढं जावं लागतं. तो तसा आहे म्हणून त्याला लाद घालायची आणि तो नालायक म्हणूनही चालत नाही. त्याला आपल्याला बदल करायला संधी आहे, ती तसा बदलही आपण त्याच्यामध्ये घडवू शकतो. बाबा तू पैसे वाटण्यापेक्षा तू वाट, तुला एवढं पैसा आहे ना, तुला काय करायचं ते कर, पण 100 कोटी 10 कोटी 20 कोटी आणण्यासाठी तुझा जो अभ्यास पाहिजे तोही कर, असं मला वाटतं. तसा नगरसेवक पाहिजे. युवकही आपल्यासोबत आहेत, तुम्ही युवक आहात, तुमच्या दृष्टिकोनातून नगराध्यक्षाकडे आता नगराध्यक्ष कसा असावा, तर नगराध्यक्ष हा युवक म्हणून तुम्ही कसं बघता? निवडून आल्यानंतर हा तिथं नगरपंचायतमध्ये सारखा वेळोवेळी बसून नसावा. तर हा 17 प्रभाग आहेत आपल्या इथं, 17 वार्ड आहे, ती प्रत्येक वार्डात फिरून जनतेशी संवाद साधून तुम्हाला काय अडचण आहे त्या अडचण विचारून त्या अडचणीचं निवारण करावं. आणि त्यातल्या त्यात जर वेळ पडली तर स्वतः त्या नगराध्यक्षानं गटरत उतरून गटर काढावी. ह्यासुद्धा मी मनाचा माणूस आहे. त्यानं वेळ पडली तर सगळं केलं पाहिजे, फक्त जनतेची सेवा केली पाहिजे. तर जनतेनं तुम्हाला निवडून दिलं आहे म्हणजे ते खुर्चीवर नुसतं बसून राहायला
पांढरे कपडे घालून गावात मिरवायला इकडं तिकडं फिरायला तर काय तुम्हाला निवडून दिलं नाही जनतेनं. मग तुम्हाला जनतेने दिलंय म्हणल्यावर तुम्ही ती कामं केली पाहिजेत. मग नगराध्यक्ष असो, नगरसेवक असो, कोणीही असो. आणि आता परत राहिला विषय निधीचा. निधी आपल्या आटपाडी तालुक्याला गावाला कसा आणता येईल. आपल्या इथं आता भरपूर ठिकाणी अस्वच्छता आहे. त्या मुद्द्याकडे न जाता तरुणांची बेरोजगारी वाढली आहे, याबद्दल काय सांगाल? आता बेरोजगारी वाढले त्यासाठी आटपाडीत कुठली MIDC नाही, कुठलं मोठी फॅक्टरी नाही, इंडस्ट्री नाही, कारखाना बंद झाला. मग त्याच्यामुळं आता बेरोजगार युवकांनी केलं काय पाहिजे. व्यवसाय करायचं म्हणलं तर प्रत्येक ठिकाणी कॉम्पिटिशन आहे. कोणताही व्यवसाय करू द्या. मग इथं MIDC आली पाहिजे, कारखाना चालू झाला पाहिजे, सर्व गोष्टी ही तयार झाल्या पाहिजेत आटपाडीत. शेतकरी म्हणून तुम्ही नगराध्यक्षकडं कसं बघताय? काय समस्या आहे? शेतकरी म्हणून नगराध्यक्ष म्हणजे त्यांनी शेतीविषयक किंवा शेती संबंधी जे उद्योग आहेत ते उद्योग आटपाडी त्यांनी उभं केले पाहिजेत. आणि आटपाडीचा पहिला नगराध्यक्ष मी तुम्हाला नगराध्यक्ष कसा असावा हे थोडक्यात मी सांगतो की आटपाडीचा नगराध्यक्ष प्रथम तो पदवीधर असावा, तो चारित्र्य संपन्न असावा. दुसरी गोष्ट, नगराध्यक्ष पद हे जबाबदारीचं पद आहे. त्यामुळं त्याच्यावर याच्या अगोदर कोणत्याही संस्थेत त्यानं काम केलं असेल तर त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नसलेला असावा. आणि दुसरी गोष्ट, तो त्याला 17 प्रभागाची अद्ययावत माहिती पाहिजे. राजकीय, सामाजिक, आर्थिक सगळ्या गोष्टीची त्याला माहिती असणारा नगराध्यक्ष आटपाडीचा असला पाहिजे. तर मंडळी, ही मंडळी होती ती उच्च शिक्षित तसेच ज्येष्ठ शेतकरी या लोकांनी अशा खतरनाक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की नगराध्यक्ष उच्च शिक्षित असावा, गटारांमध्ये उतरून गटार तुंबला असेल तर ते काढणारा असावा, वेळोवेळी रात्री अपरात्री 24 तास या आटपाडीकरांच्या सेवेमध्ये हजर झाला पाहिजे असा नगराध्यक्ष असावा. आणखीन काही अशा प्रतिक्रिया उमटलेल्या आहे की तो मर्सिडीजमधनं फिरणारा असावा, तो भ्रष्टाचारी असावा, तो गोरगरिबांच्या मुंड्या मुरगाळून पैसे खिशातून काढणारा असावा, भावाभावात भांडणं लावणारा असावा. अशा ही प्रतिक्रिया या सामान्य आटपाडीकराकडून आलेल्या आहेत. तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. तोपर्यंत पुढचा एपिसोड येण्यापर्यंत मानदेश प्राईमला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.